नमस्कार. ज्ञान आणि अनुभव या दोन गोष्टींमध्ये नेमकं श्रेष्ठ काय? चला, आज आदी शंकराचार्यांच्या आयुष्यातल्या एका अशा अद्भुत प्रसंगाबद्दल जाणून घेऊया, जिथे एका महान ज्ञानी व्यक्तीला अनुभवाच्या सागरात उडी घ्यावी लागली. ही गोष्ट आहे एका मोठ्या रहस्याची आणि एका अविश्वसनीय अनुभवाची. जरा कल्पना करा, एक मोठी ज्ञानसभा भरली आहे. एका बाजूला आहेत प्रकांड पंडित आदी शंकराचार्य आणि दुसऱ्या बाजूला आहेत मंडन मिश्र. पण गंमत म्हणजे या शास्त्रार्थाच्या न्यायाधीश होत्या खुद मंडन मिश्रांच्या पत्नी विदुषी उभयभारती. आणि शास्त्रार्थ ऐन रंगात आला असताना त्यांनीच असा एक प्रश्न विचारला, ज्याने तिथे बसलेले सगळेच जण स्तब्ध झाले. आदी शंकराचार्य म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर, ज्यांच्या बुद्धिमत्तेपुढे मोठमोठे विद्वानही नतमस्तक व्हायचे. पण आज त्यांच्यासमोर एक असं आव्हान उभं राहिलं होतं, ज्याचं उत्तर कोणत्याही ग्रंथात किंवा पोथीत लिहिलेलं नव्हतं. त्याचं उत्तर होतं फक्त आणि फक्त अनुभवाच्या जगात. शास्त्रार्थ अगदी शिगेला पोचला होता. शंकराचार्य विजयाच्या अगदी जवळ आले होते. आणि नेमकं त्याच वेळी उभय भारतींनी आपला निर्णायक प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न विचारला कामशास्त्राबद्दल, गृहस्थ जीवनाच्या त्या पैलूंबद्दल, ज्याचा अनुभव एका आजन्म ब्रह्मचार्याला असणं शक्यच नव्हतं. पण शंकराचार्य हार मानणाऱ्यांपैकी थोडेच होते. त्यांनी एक असा निर्णय घेतला जो कदाचित इतिहासात कोणीच घेतला नसेल. त्यांनी उत्तर देण्यासाठी आवश्यक तो अनुभव मिळवण्याकरिता 1 महिन्याची मुदत मागितली. हे ऐकून तर संपूर्ण सभा आश्चर्याने थक्क झाली. त्या रात्री एकदम शांततेत शंकराचार्यांनी आपल्या जवळच्या विश्वासू शिष्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना एक अशी योजना सांगितली जी ऐकून शिष्यही अवाक झाले. ही योजना होती एका अत्यंत गहन आणि रहस्यमय योग शक्तीचा वापर करण्याची. पराया प्रवेश हे नावच किती गूढ आहे नाही का? सोप्या भाषेत सांगायचं तर आपला आत्मा एका शरीरातून काढून दुसऱ्याच्या शरीरात स्थापित करण्याची ही एक योगसिद्धी आहे. म्हणजे योगी आपल्या चेतनेला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेऊ शकतो. आणि याच अविश्वसनीय शक्तीचा वापर शंकराचार्य करणार होते. त्यांची योजना अगदी पक्की होती. त्यांनी ध्यानावस्थेत नुकतेच निधन पावलेल्या राजा अमृक यांचा शोध घेतला. आपलं स्वतःचं शरीर एका निर्जन गुहेत सुरक्षित ठेवून त्यांनी शिष्यांना कठोर आज्ञा दिली, मी परत येईपर्यंत माझ्या या देहाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करा. राजा अमरुक यांच्या चितेला अग्नी देणार तोच एक मोठा चमत्कार घडला. राजाच्या त्या निष्प्राण शरीरात प्राण परत आले आणि ते उठून बसले. स्मशानात जमलेला प्रत्येकजण भीतीने आणि आश्चर्याने अक्षरशः गोठून गेला. आता शंकराचार्य राजा अमरुख बनून जगत होते. त्यांनी राजदरबाराचं कामकाज पाहिलं, राण्यांसोबत वेळ घालवला आणि प्रेम, विरह, राग अशा अनेक मानवी भावनांना अगदी जवळून अनुभवलं. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण ही एक नवीन शिकवण होती, एक नवीन अनुभव होता. दिवस जात होते, आठवडे जात होते. 1 महिन्याची मुदत संपायला आली होती. पण शंकराचार्य काही परतले नव्हते. इकडे गुहेत शिष्य काळजीत पडले. त्यांच्या मनात एकच भीती होती. आपले गुरु ते त्या राजवैभवात आणि सांसारिक मोहात रमून तर गेले नाहीत ना. शेवटी शिष्यांनी एक धाडसी योजना आखली. आता बघा, ते थेट राजाला तर भेटू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनी गायकांचं रूप घेतलं आणि राजदरबारात प्रवेश मिळवला. त्यांचं ध्येय एकच होतं, आपल्या गुरूंना त्यांच्या खऱ्या अस्तित्वाची, त्यांच्या मूळ कार्याची आठवण करून देणे. राजदरबारात सगळीकडे शांतता पसरली आणि त्या शांततेत एक सूर घुमला. एक श्लोक, नित्यम शुद्धम निरवद्यम ब्रह्म. याचा अर्थ आहे, ते परमतत्व, ते ब्रह्म जे तू आहेस ते नेहमीच शुद्ध, शाश्वत आणि दोषरहित आहे. हे केवळ शब्द नव्हते, तर ती त्यांच्या खऱ्या स्वत्वाची आठवण होती. ते शब्द कानावर पडताच शंकराचार्यांच्या चेतनेवर जणू काही विजेचा झटका बसला. एका क्षणात मारेचा तो पडदा फाटून गेला. राजा अमरुक नाहीसा झाला आणि आदी शंकराचार्य पुन्हा जागे झाले. त्यांना आपलं ध्येय, आपलं कार्य, आपलं खरं स्वरूप सगळं काही आठवलं. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झालं. मी कोण आहे? मी इथे काय करतोय? अरे, माझं कार्य तर अजून अपूर्ण आहे, मला परत जायलाच हवं. आणि त्याच क्षणी त्यांनी परतीचा निश्चय केला. आणि पुढच्याच क्षणी राजा अमरुक यांचे शरीर पुन्हा एकदा निष्प्राण होऊन कोसळलं.
आणि शंकराचार्यांची चेतना एका तेजस्वी प्रकाशाच्या वेगाने त्या गुहेकडे परतली, जिथे त्यांचे शिष्य डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत होते. आता जे शंकराचार्य परत आले होते ते पूर्वीचे नव्हते. त्यांच्या अथांग ज्ञानाला आता अनुभवाची एक भक्कम जोड मिळाली होती. ते आता केवळ एक विद्वान नव्हते, तर एक द्रष्टे होते. आणि ते उभय भारतींच्या प्रश्नांना उत्तर देऊन तो शास्त्रार्थ पूर्ण करण्यासाठी सज्ज होते. आमचा हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली यांसारख्या अनेक भाषांमध्ये आध्यात्मिक ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि लवकरच इतरही प्रमुख भाषांमध्ये आम्ही येत आहोत. आमचा उद्देश अगदी साधा आहे. सनातन धर्माचं जे कालातीत ज्ञान आहे ते सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवणं. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवतीन कुरल, महाराष्ट्रातील संत, बंगालमधील संत आणि आदि शंकराचार्यांची दिव्य कथा यावर दररोज नवीन माहिती मिळेल. जर आपल्याला आमचे हे प्रयत्न मौल्यवान वाटत असतील तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आमच्या रोजच्या व्हिडिओजबद्दल लगेच कळेल. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासह, मित्रांसह लाईक आणि शेअर करून त्यांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. चला तर मग, आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानाचा दिवा असाच तेवत ठेवूया.